प्रमाणाचा विचार कशा करता करता ज्ञाना करता करता प्रमाणाने ज्ञान होत असते. म्हणून प्रमाचा काय करायचं, प्रमाणापासून होते म्हणून त्याला प्रमा म्हणायचं, आणि प्रमाणापासून होते त्याला अप्रमा म्हणायचं. थोडे तुम्हाला मी ब्रह्मा हे ज्ञान कोणापासून झालं? शब्द प्रमाणापासून. हे घट दिसते, हे कोणापासून दिसते? त्याच्यामध्ये दोन प्रकार, प्रमा आणि अप्रमा. पूर्वपक्ष स्मृती ज्ञानाला प्रमा म्हणून टाका, तेव्हा ते प्रमाणापासून होत नाही म्हणून त्याला प्रमा म्हणता येत नाही. पण अबाधित अर्थाला विषय करते, पण ते प्रमाणापासून होत नाही, संस्कारापासून होते. आणि जे प्रमाणापासून होते त्यांना यथार्थ प्रमा असं म्हणतात, आणि जे प्रमाणापासून होते त्याला काय म्हणायचं, अयथार्थ प्रमा. दोन विचार करायचे, आणि अयथार्थ. हे जे स्मृती ज्ञान आहे ना, सुख दुःख हे यथार्थ प्रमा आहे, आणि राज्य सर्प वगैरे अयथार्थ प्रमा असा विचार झालेला आहे. तेव्हा पूर्वपक्षाच्या मताने तुम्ही स्मृतीला प्रमा का म्हणत नाही याचा विचार करतात. वाचा. प्रमेचे पूर्वपक्षीच्या मताने दुसरे लक्षण. शिष्य, भ्रांती आणि संशय ही ज्ञाने बाधित होतात म्हणून त्यास साक्षी आश्रित म्हणणे योग्य आहे, पण स्मृतिज्ञान हे अबाधित आहे, म्हणजे व्यवहारात स्मृतिज्ञान खोटे आहे असे कोणी म्हणत नाही. कोणत्या ज्ञानाचा विचार चालू आहे? स्मृती ज्ञानाचा. ओवी पाठ केले म्हणजे आपल्याला आठवते की नाही? मग पावन पेपर लिहित असतो का न पाव, मग ओवी तर तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिता कशी? मग कशामुळे लिहिता तुम्ही? त्याचे संस्कार आहे. संस्कारापासून जे ज्ञान होते त्याला स्मृती ज्ञान असं म्हणायचं. ज्ञानाच्या प्रकाराचा विचार झाले आहे. ज्ञानाकरताही सहाय्य प्रमाण असावे लागतात. सहाय्य प्रमाणाच्या द्वारा आपलं ज्ञान होते. त्याच्यामध्ये काहीचं प्रत्यक्ष, काहीचं अप्रत्यक्ष. अनुमान प्रमाणामध्ये परोक्ष ज्ञान होते फक्त, अपरोक्ष होत नाही. प्रत्यक्षामध्ये अपरोक्ष ज्ञान होत असते. आणि शब्दामध्ये दोन्ही होतात, परोक्ष आणि अपरोक्ष. दहावा आहे कोणतं ज्ञान, आणि तोच दहावा आहे. कशा कोणत्या प्रमाणात झाला? शब्द प्रमाण. मग मे ब्रह्मा हे ज्ञान कोणापासून होते? महावाक्यापासून. 2-3 असतं विषय याच्यात. आत्मा आनंद रूप कसा आहे? एक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयी दुःख नाही. दुसरा प्रतिपाद्य विषय, आणि तिसरा जीवन असून काय आहे? चौथा तरंग काय झाला? तर चालला आहे जीव हा किंवा स्वरूप आहे. मग कोणतं प्रमाण सांगते? शब्द प्रमाण. त्याच्यामध्ये प्रमाणाचा विचार चाललेला आहे. प्रमाणापासून होते त्याला म्हणतात परमाज्ञान, अबाधित अर्थात विषय करणारे. आणि प्रमाणा वाचून ज्याचं ज्ञान होते त्याला अप्रमा ज्ञान म्हणायचं. काय म्हणायचं? स्मृती ज्ञान हे कसं आहे? अरे स्मृती ज्ञान अप्रमा आहे ना. कोणत्या प्रमाणापासून होते का? संस्कारापासून होते. संस्कार काही प्रमाण आहे का? म्हणून स्मृती ज्ञान हे कसं आहे? अप्रमा. पण अबाधित अर्थाला विषय करते म्हणून त्याला बरं का यथार्थ अप्रमा असं म्हणतात. आणखी त्याचा विचार केलेला आहे. शिष्य शंका करून सांगतो. वाचा. तर स्मृतिज्ञान अबाधित आहे, तर फक्त अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा असे लक्षण करून स्मृतीस प्रमा म्हणण्यास काय चिंता आहे? कोणाची शंका आहे? कोणाची शंका आहे? गुरुची काय?
नाही मग कोणाचे आहे? मला स्मृती ज्ञानाला प्रमा म्हणून टाका. थोडक्यात उत्तर आहे ते प्रमाणापासून होत नाही. जरी अबाधित अर्थाला विषय करीत असले पण संस्कार हे काही प्रमाण नाही. स्मृती ज्ञान हे प्रमाणापासून होते म्हणून त्याला प्रमा म्हणता येत नाही. हेच उत्तर आहे गुरुजीचं. श्री गुरु, स्मृती ज्ञान अबाधित आहे हे खरे, पण स्मृती आणि ज्ञान हे एकार्थवाचीच शब्द आहेत. हे दोन शब्द कार्यकारण भावाचे वाचक नाहीत. स्मृती म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये कार्यकारण भाव नाही. मग दोन्ही आडे एकाच अर्थाचे काय आहे? वाचक आहे. बरं का? ज्ञान आहे ज्ञान आणि स्मृती ज्ञान, त्याच्यामध्ये भेद करता येत नाही. पुढे प्रत्येक प्रमाद ज्ञानास निरनिराळे प्रमाण कारण आहे. प्रत्यक्ष प्रमेश प्रत्यक्ष प्रमाण, अनुमिती प्रमेश अनुमान प्रमाण, शाब्दी प्रमेश शब्द प्रमाण, उपमिती प्रमेश उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमेश अर्थापत्ती प्रमाण आणि अभाव प्रमेश अनुपलब्धी प्रमाण ही अशी प्रत्येक प्रमेश निरनिराळी प्रमाणे कारण आहेत. बरोबर. आणि सहाय्य प्रमाणाचे सहाय्य विषय आहे. प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी याच्याद्वारे आपल्याला काय होते? ज्ञान होते. आहे ना? ज्ञानाशिवाय आपले व्यवहार होऊ शकते का? साध्या पशुला सुद्धा काय असते? आपल्या दारावरती कुत्रं उभं राहिलं, ज्ञान आहे त्याला. भाकरी टाकली तर ते पळत जाते बा. माझा भाकरी टाकली त्याला ज्ञान आहे का नाही? काय ज्ञान मानावं लागत असे ना, कारण त्यालाही सुद्धा डोळे आहे की. तुम्ही पाय एखादा कुत्रं बरं का ते रस्त्यात झोपलेलं असते आणि त्या गाडीनं भोंगा दिला इकडे धूम पडते. अरे त्या अर्थी त्याला काय आहे? ज्ञान आहे. कारण त्याच्याकडे इंद्रिय आहे ना. काय आहे? पण कमी इंद्रिय आहे त्यांच्याकडे. सगळे इंद्रिय फक्त मनुष्य देहाला आहे. वाचा. त्याप्रमाणे स्मृती ज्ञानास कोणतेही प्रमाण कारण नाही. फक्त संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते आणि संस्कार तर कोणत्याही प्रमाणात येत नाही आणि प्रमाजन्य ज्ञानासच प्रमा म्हणावे हे वर सांगितलेच आहे. म्हणून स्मृती म्हणजे संस्कार, त्याला कोणीच प्रमाण मानत नाही. म्हणून स्मृती ज्ञान हे प्रमाणापासून होते म्हणून त्याला प्रमा म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं? अप्रमा म्हणायचं. काय म्हणायचं? अप्रमा. वादाचा विषय होता ना. स्मृतीलाही काय म्हणून टाका? प्रमा म्हणून टाका. मला लक्षणात बसलं तर काय म्हणायचं? कोणत्याही पांड्या पक्षाला बगडा राजहंस म्हणून टाका. जमता का ते? लकायच्यात बसलं पाहिजे. अरे कशात बसलं पाहिजे? लक्षणात बसलं पाहिजे. तसं स्मृती ज्ञान प्रमा म्हणता येत नाही, कारण ते कोणत्याच प्रमाणापासून होत नाही, फक्त संस्कारापासून होते. पुढे आणि संस्कार हे प्रमाण नाही म्हणून त्याच्यापासून उत्पन्न झालेले ज्ञान प्रमा नव्हे असे म्हणणे प्राप्त आहे. संस्काराला काही प्रमाण असं म्हटलेलं नाही म्हणून ते काही प्रमाणापासून होत नाही म्हणून त्याला प्रमा असं म्हणतात. पुढे भ्रांती आणि संशय यास कोणीच अंतःकरणाचे आश्रित मानित नाही. स्मृतीबद्दल मात्र मतभेद आहे, पण स्मृतीस प्रमाज्ञान का म्हणू नये याचे कारण आताच सांगितले. याकरिता स्मृतीहून भिन्न एवढे पद मूळच्या लक्षणातून कमी करून म्हणून परमेचं लक्षण काय केलं? मग स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थात विषय करतं म्हटलं तर प्रमा झाला असता. म्हणून स्मृतीहून भिन्न असं म्हटलं, त्याचं लक्षण केलं. स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान त्याला प्रमा म्हणतात. आणि नुसतं अबाधित अर्थाला विषय करणारे ज्ञान त्याला प्रमा म्हणा तर ते लक्षण स्मृती ज्ञानावर जाते, कारण ते अबाधित आहे. म्हणून कोणतं लक्षण केलं? स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारं ज्ञान त्याला प्रमा असे म्हणतात.
याकरिता स्मृतीहून भिन्न एवढे पद मूळच्या लक्षणातून कमी करून फक्त अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा असे लक्षण करणे बरोबर नाही. म्हणून स्मृती ज्ञान प्रमा नाही, ते साक्षीचेच ज्ञान आहे. म्हणून स्मृती ज्ञानाला प्रमा म्हणता येत आणि लक्षणात बसत नाही, कशात बसत नाही. बगडाय कसा आहे, अनावसाय कसं आहे, मग बगड्याला काय म्हणून टाका, मग लक्षणात बसलं पाहिजे ना. मग देवाचं लक्षण काय आहे? मग जो दूध आणि पाणी दोन्ही पिऊन टाकतो त्याला कोणता पक्षी म्हणायचा? आणि केवळ दूध पितो त्याला कोणता पक्षी म्हणायचा? बगड्याला तुम्ही गाजवायचं का म्हणत नाही? त्याला वेगळी करणे इतकी काय नाही, म्हणून त्याचं लक्षणच आहे. मग लक्षणा बसला पाहिजे. कसं तुका म्हणे नाही निरसला देह अंतवारी होगे संसारी. थोडे वेदांत शास्त्रावरील अद्वितीय ग्रंथकार मधुसूदन सरस्वती यांनीही स्मृतिज्ञान साक्षीच्या आश्रितच ठरविले आहे. वरील प्रमाणाचे लक्षणात प्रमेचे जे करण ते प्रमाण असे म्हटले आहे. म्हणून आता करण व कारण यातील भेद सांगतो. हे पहा, करण म्हणजे काय आणि कारण म्हणजे काय? ज्ञानाचं जे साधन असते त्याला काय म्हणत असतात? मग करण असं म्हणत असतात. आता करण आणि कारण जे सर्व पदार्थाला कारणीभूत असते त्याला कारण म्हणायचं. म्हणजे एकालाच कारणीभूत असते त्याला काय म्हणायचं? त्याला एकालाच कारण, त्याला करण म्हणायचं. काय म्हणायचं? दोन प्रकार, साधारण आणि साधारण. म्हणजे जे सर्वाला कारणीभूत होते त्याला काय म्हणायचं? साधारण. एखादा गट तयार करायचा असला मग गटाकरता आलं लक्षात दंड काय तुमचं ते कोष्टी लोक असतात ना, कपाळे विंदा वगैरे अमकं धमकं, ते घेऊन आला तर जमेल का? एखादा कापड तयार करायचा असला मग काय घेऊन आला? आपला चाक घेऊन आला. कशा करता? नाही काय. म्हणून काय जे एकालाच कारणीभूत असते त्याला काय म्हणायचं? करण म्हणायचं. आणि जे सर्वाला कारणीभूत असते त्याला बरोबर यादी दिली आहे त्याची वाचा. करण आणि कारण यातील भेद. कारणामध्ये साधारण व असाधारण असे दोन प्रकार आहेत. साधारण कारण यच्चे यावत सर्व कार्यास जे कारण असते ते साधारण कारण. हे बघ, सगळ्या कार्याला जे कारण असते त्याला काय म्हणायचं? साधारण कारण म्हणायचं. काय म्हणायचं? आणि जे एकालाच असते त्याला काय म्हणायचं? असाधारण कारण. पुढे साधारण कारणे 9 आहेत. ती अशी: 1 ईश्वर, 2 ईश्वर इच्छा, 3 ईश्वर ज्ञान, 4 ईश्वर प्रयत्न, 5 काल, 6 देश, 7 अदृष्ट म्हणजे पाप पुण्य, 8 प्रागभाव व 9 प्रतिबंधक अभाव. हे एवढी कशाला लोकांची मत असतात? साधारण कारण. ईश्वर इच्छा हे आपण मानलं नाही तर कार्य होऊ शकत नाही. एखादा हे जगत आहे, जगताचं कारण कोण आहे? मग ईश्वर. नुसता ईश्वर आहे का त्याला जगत करण्याची इच्छा व्हावी लागते? काय लागते? एखाद्या पोराला गुरुजीने सांगितलं, म्हटलं जा अमक्या ग्रस्ताला बोलावं ना. गुरुजीने जरी सांगितलं तरी जातो का तो? जात नाही. का जात नाही? त्याला इच्छा नाही. कोणताही कार्य करण्याकरता काय लागत असते? इच्छा लागते. मग ईश्वर पुढे ईश्वराची इच्छा. पुढे नुसती इच्छा असून काम मागते का प्रयत्न करावे लागतात? एखादा बिडी पिणारा मनुष्य आहे, बिडी पिण्याची काय झाली? इच्छा झाली. इच्छा होता बरं काय बंडल येऊन पडतं का? त्याच्याकरता काय करावं लागते? प्रयत्न करावा लागेल. ईश्वर इच्छा अधिक प्रयत्न. ते लहान लहान पोरं असतात ना, आदिवासी काय अमका तमका होते, त्याला त्याच्यातलं ज्ञान नसतं.
लोक पितात बिडी म्हणून तो त्यांनाही पोरालाही काय वाटतं बिडी पिण्याची इच्छा होती बा. बिडी अधिक बिडी पिण्याची इच्छा. मग काय करता, काही सडक छाप बिड्या असतात कोणत्या. काही लोक बिडी पितात, अर्धी पितात, अर्धी फेकून देतात. मग ते पोर काय करत असतं, ते अर्धी फेकली असते ना, ते सडक छाप ते घेऊन येतात. म्हणून केवळ ईश्वराने काम मागत नाही, इच्छा असावी लागते. इच्छा असून काम मागत नाही, त्याला काय पाहिजे, प्रयत्न. पुढे ही नऊ सर्व कार्यास कारणे असतात. यांच्याशिवाय जगातील कोणतेही कार्य होत नाही. म्हणून यास साधारण नाही, 2-3 झाले ना, पण ईश्वर पुढे, ईश्वराची इच्छा पुढे, ईश्वर प्रयत्न, आणखी 4था काय आहे, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, पुढे ईश्वर प्रयत्न, प्रयत्न असावे लागतात. पुढे काल 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 पाहिजे. भलत्याच वेळेला आंबे येत असते का, पण त्याला काय पाहिजे, काल पाहिजे. एखादा मूल जन्माला आला, मग त्याला काही 1-2 मिशा बुट्टी का, मग काय पाहिजे, तो तरुण व्हावा लागतो. काय व्हावं लागतं, काल कारणीभूत आहे का नाही. पेरल्याबरोबर कंस लागते का, मग त्याला काय लागतो, शेतकऱ्याला माहिती असते किती दिवसांनी आणि ज्वारीचं पीक येत आहे. शेतकरी लोक त्याच्यातले हुशार असतात. पुढे देश काय म्हटलं, देश देश कारणीभूत आहे. इथं सफरचंद होते का, मग कुठं होते, तिकडे पंजाबमध्ये. देश कारणीभूत आहे. कोण कारणीभूत आहे, भलतंच पीक भलत्या ठिकाणी होत, त्याला देश लागत असते. मग त्या कोणत्याही देशामध्ये कोणतेही पीक होत नसतं, त्याला देशाची काय असते, कारणीभूत असते. ही अंजीर असते का नाही, सासवडला सुद्धा बाकीच्या ठिकाणी असले अंजीर होत नाही. मला प्रत्येकाला देशाची अपेक्षा असते. कोणालाही कोणत्या कालामध्ये कोणतंही पीक घेता येत. पुढे अदृष्ट पाप पुण्य, त्याला अदृष्ट लागतं. लग्न केलं म्हणजे मुलगा होते तसं काही आहे का, त्याला काय लागते, त्याला काय लागते म्हटलं, अरे अदृष्ट आहे ना, प्रारब्ध लागतं. काय लागतं, मग प्रारब्ध काय करावं लागते, मारावं लागते. 2 दुकानदार असले, एका दुकानदारामध्ये खूप गिराईक असते बा, एखादा दुकानदार काय माशा मारत बसला होता. मग कोणत्याही कार्याला कोण कारणीभूत आहे बा, प्रारब्ध. पुढे परागभाव, प्रारब्ध झाला ना. पुढे परागभाव, परागभाव, ते पण भावाचा विचार आहे त्याच्यामध्ये. पराग प्रथम अनन्य वगैरे भाव असतात, त्या परागभाव आणखी कारणीभूत. परागभाव म्हणजे अगोदर त्याची उत्पत्ती नसते, त्याला परागभाव असं म्हणत असतात. कारण बीजामध्ये असतो तो, त्याला परागभाव असं म्हणतात. हे देव येण्याकरता अगोदर कोणता भाव आहे, परागभाव असतो. पुढे पराग झाल्यानंतर प्रथमचा भाग, कालांतराने त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, त्याला प्रथमचा भाव होता. अगोदर परागभाव. कोणत्याही झाडाला आंब्याची फळं येत असतात का, आंब्यालाच येतात. मग फळं येण्याच्या पूर्वी कोणता भाव आहे, परागभाव. म्हणून त्याला आंब्याची काय येतात, प्रतिबंधक अभाव, प्रतिबंध असता का म्हणे. प्रतिबंध आला तर काय होतं, सगळं नाश होऊन जात असं. उदाहरणार्थ बार आला आहे कोणाला, आंब्याला, आणि जोरामध्ये रोग वगैरे आला तर सगळा आंब्याचा बार काय होऊन जातो. हा म्हटलं आंबा भरपूर आला होता पण आंबे लागले नाही, का लागले, म्हटलं त्याच्यावरती रोग पडला होता. काय पडला होता,
रोग काय होतं, फळ देऊ देत नाही, त्याला प्रध्वंसभाव म्हणतात. पुढे ही 9 सर्व कारणे असतात. यांच्याशिवाय जगातील कोणतेही कार्य होत नाही, म्हणून या साधारण कारणे म्हणतात. हे पाहिजे, ते सर्वालाच कारणीभूत आहे, त्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. म्हणून त्याला कोणती कारणं म्हणत असतात, मग साधारण कारणे. पुढे असाधारण कारण जे एकाच कार्यास कारण होते, दुसऱ्या कार्यास कारण होत नाही, ते त्या कार्याचे असाधारण कारण. एकाच कार्याला कारण होता, नाही का. आपल्याला कापड घेणायचं असेल, फक्त ते कापडालाच कारणी होते, घटाला कारणीभूत होत. माती कापडाला कारणीभूत होते का, मग कशाला कारणीभूत होते, घटाला. त्याला म्हणायचं असाधारण कारण. पुढे दंडचक्रादी फक्त घटास कारण आहेत, पटास नाहीत. दोटे, फणी, सूत ही पटालाच कारण आहेत, घटास नाहीत. म्हणून दंडचक्रादी ही घटाची असाधारण कारणे आहेत. असाधारण कारणासच करण म्हणतात. बरोबर. की त्याला कोणतीही कारणं कोणाही लागू शकत. ज्या कार्याचे जे कारणं असतात, त्याच कार्याला ते काय होतात, कारणीभूत होतात. म्हणून त्याला असाधारण कारण म्हणायचं. नाही, असाधारण कारण आलं ना, घटाची कारणं घटालाच कारणीभूत होतात, कापडाला कारणीभूत होत नाही. कापडाची कारणं कापडालाच कारणीभूत होतात, घटाला कारणीभूत होत नाही. त्याला असाधारण कारण म्हणायचं. काय म्हणायचं, पुढे इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते, तेव्हा त्या प्रमेचे साधारण कारणे ईश्वरादी आहेत, कारण त्यांचे वाचून कोणतेही कार्य होत नाही. तसेच प्रत्यक्ष प्रमेचे नेत्रादी इंद्रिय ही असाधारण कारणे आहेत, म्हणून प्रत्यक्ष प्रमेची इंद्रिय ही करणे आहेत, त्या इंद्रियास प्रमाणही म्हणतात. हे पहा, ईश्वराच्या इच्छेशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत. कोणत्याही कार्याला कोणाची इच्छा असावी लागते, ईश्वराची धरून चालत शासन करतो. कुठेही तुम्हाला कोणतंही कार्य करायचं असलं, एखादी बिल्डिंग बांधायची आहे, आपल्या मनाने बिल्डिंग बांधावं लागते का म्युन्सिपाल्टीची परवानगी आणावी लागते? मनाने कुठं कार्य होत असते का? मग त्याला कोणाची तरी का लागते परवानगी. तसं ईश्वर हा सर्वांना काय कारणीभूत आहे. ईश्वराच्या मनात नसेल तर कोणतंही कार्य होऊ शकत नाही. पुढे शिष्य प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याचे करणे इंद्रिय आहेत म्हणून सांगितले. परंतु ब्रह्मज्ञानरूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाशरहित व नित्य आहे. ब्रह्म व्यतिरिक्त दुसरे कोठेही ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल? आता समजा म्हणता इंद्रियाच्या द्वारा ज्ञान होते. ज्ञान तर सर्व कोणाचं आहे? ब्रह्माचं. आनंद आहे कोणाचा आहे? ब्रह्माचा. ज्ञान जर ब्रह्म आहे, ब्रह्म नित्य आहे का अनित्य आहे? ब्रह्म अनित्य आहे का नित्य आहे? कशावर नित्य आहे? अरे त्याला नाश नाही. मजा येते इंद्रिय बात, त्याला जन्म नाही, त्याला काय नाही. मग तुमचं ज्ञान जर नित्य आहे, मग इंद्रियाच्या द्वारा आपल्याला प्राप्त होत असते, म्हणणं तुमचं बरोबर आहे. मग ते जन्य झालं. काय झालं? इकडे काय म्हणतात नित्य, आणि सांगते वेळी काय सांगतात? जन्य. इंद्रियाच्या द्वारा आपल्याला ज्ञान होते, ते जन्य झालं. काय झालं? मग तुमच्या सांगण्यामध्ये विसंवाद झाला. काय झाला? इकडे सांगतात ब्रह्म कसं आहे? नित्य. आणि इंद्रियाच्या द्वारा ज्ञान होते म्हणून त्याला काय म्हणायचं? मला विसंगत भाग दिसतो. त्याचं उत्तर कोणाची शंका आहे? शिष्याची. तेव्हा याचं उत्तर देतात गुरुजी देतात. वाचा. श्री गुरु, इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. एकाच व्यापक चैतन्याचे ठिकाणी उपाधिभेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. यास उदाहरण, एका तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्यापावेतो जाते. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी, अशी स्थलभेदाने पाण्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. बरोबर. ज्ञानाला निरनिराळी का प्राप्त झाली? प्रमा नित्य वगैरे उपाधीच्या द्वारा.
एक पाणी आहे कल्पना करा, आणि त्या पाण्याला जशी जशी उपाधी लागेल तसं तशी नावं येत असते. नाही का, धरणाचंच पाणी आहे, त्यावेळेला पण धरणाचं पाणी आहे. आणि कालव्यात आलं म्हणजे कालव्याकडं आता त्याला कोणतं नाव आलं, कालव्याचं पाणी आहे. उपाधी लागली ना, बरं ते तुमच्या शेतामध्ये दांडानं चाललं, कोणतं नाव आलं आता नाही आलं का लक्षात? दांडातलं पाणी म्हणजे झाडाच्या जवळ गेलं तर आळ्यातलं पाणी. पाणी 10-5 आहे का एकच आहे? नाव कशामुळे? एखादा कीर्तनकार उभं राहून करत असेल तर कीर्तनकार, बसून करत असेल तर कीर्तने करत नाही, प्रवचने करत नाही. मृदंग वाजवत असेल तर वादक, आणि गायन करत असेल तर माणूस बदलला का नावं बदलली? एकाच ब्रह्माची काय नाव आहे, एकाच पाण्याची काय आहे, सगळे नाव आहे. विहिरीतलं पाणी, तळ्यातलं पाणी, हे धरणातलं पाणी, ढगातलं पाणी. पुढे त्याप्रमाणे सर्वव्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल, त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य असे नाव येते. हे बघ, अंतःकरण जेवढ्या भागाला लावलं अलग लक्षामध्ये, तेवढ्या भागाला कोणतं नाव येते? प्रमातृ चैतन्य. नाही का, चैतन्यच आहे, पण कोणती उपाधी लागली? अंतःकरणाची उपाधी लागली. अंतःकरणाची उपाधी लागल्यामुळे त्याला कोणतं नाव आलं? प्रमातृ चैतन्य. पुढे हे प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजावे. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा घटापर्यंत जाते, तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास प्रमाण चैतन्य म्हणावे. हे बघ, बरं ते तळ्यातलं पाणी कुठं जाते? झाडापर्यंत जाते. असं वरून जाते का ते विमानासारखं? कुठून जाते? दांडाने जाते. त्याला कोणतं पाणी म्हणतात? मतलब अलग आहे. प्रमातृ चैतन्य आणि प्रमाणाच्या द्वारा प्रमाण चैतन्य. पुढे हे पाठाच्या स्थानी समजावे. घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. हे नाही बा, विषयाची उपाधी लागली विषय चैतन्य, बरं का. प्रमाणाची उपाधी लागली तर प्रमात्र चैतन्य. नावा भिन्न भिन्न आले, काय आले? भिन्न भिन्न आले, पण पाणी किती आहे? एकच. नाही का, आता नाही सांगितलं का, प्रवचनकार आणि कीर्तनकार आणि वादनकार नावं भिन्न भिन्न आहे, पण माणूस किती आहे? अशी ज्ञानाची नाव आहे. पुढे हे आळ्याच्या स्थानी समजावे. अंतःकरण वृत्तीचा घटादी विषयाप्रमाणे आकार होतो, त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. प्रमाणापासून ज्ञान झालं तर कोणतं ज्ञान होण्याचं? प्रमा चैतन्य. हे पहा, आपल्याला डोळ्यापासून घटाचं काय होते? घट डोळे हे कोण आहे? प्रमाण आहे, काय आहे? आणि त्याच्यापासून ज्ञान होते, त्याला काय म्हणायचं? प्रमाण चैतन्य. आहे का नाही? प्रमाण प्रमेय. घटाला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य. ज्याला ज्ञान होते त्याला कोणतं चैतन्य? प्रमातृ चैतन्य. आणि ज्याच्याद्वारा ज्ञान होते त्याला कोणाच्या द्वारा होते? आंधळे माणसाला ज्ञान होते का? कोणाच्या द्वारा होते? नेत्र कोण? प्रमाण चैतन्य. घट कोण? प्रमेय चैतन्य. आणि जो कोणी उपरसून बसेल त्याला काय म्हणायचं? प्रमातृ चैतन्य. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. निरनिराळी नावं प्राप्त. चैतन्य उत्पन्न होत. पाणी कुठं उत्पन्न होते का नावं आली फक्त?
नावं तरी कोणामुळे आली? उपाधी मिळाली. पुढे त्यात चैतन्याचे ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास चैतन्य उत्पन्न होण्यास नवे विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. बरोबर आहे. आपली जी वृत्ती असते ना त्या आकाराची तुम्हाला घटाचं ज्ञान सांगितलं होतं की घट वृत्ती काय करते? अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. आणि भंग करत असताना तिच्या आकाराची होते. हे बा पाणी आहे, दांडाचं पाणी चाललेलं आहे आणि आळ्यामध्ये गेलं म्हणजे कोणाच्या आकारात होते? मग तशी वृत्ती त्या विषयाच्या आकाराची होती. वाचा. या अभिप्रायाने परमाज्ञानाची करणे इंद्रिय म्हटली. नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात. या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटले नाही. ज्ञान उत्पन्न होते म्हणून असं म्हटलं नाही. मग त्या इंद्रियांच्या द्वारा होते म्हणून त्याला उत्पन्न होते असं म्हणतात. एरवी ज्ञान उत्पन्न होऊ शकत. मग उत्पन्न का म्हणायचं? तर ते इंद्रियाच्या द्वारा होते म्हणून. पुढे विषय समजण्याकरिता वेदांत वेत्ते आचार्य यांची अशी परिभाषा आहे. तसेच अंतःकरण उपहित आणि अंतःकरण विशिष्ट यातील भेद म्हणजे अंतःकरण उपाधीने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरण उपहित चैतन्य म्हणतात आणि अंतःकरण विशेषणाने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला मागे होऊन गेलं की उपाधी आणि विशेषण आपण वेगळे राहून ज्ञान करून देत त्याला काय म्हणायचं? उपाधी. आणि आपल्या सहज्ञान करून देत त्याला काय म्हणायचं? जीव कसा आहे? अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव म्हणतात. आणि अंतःकरण उपहित चैतन्य त्याला साक्षी म्हणायचं. उपाधीने युक्त असेल तर उपहित म्हणायचं आणि विशेषणाने युक्त असेल तर काय म्हणायचं? मग अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आणि अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी. साक्षीमध्ये चैतन्य उपाधी आहे आणि जीव सर्वामध्ये चैतन्य विशेषण आहे. विशेषण म्हणजे त्याची माहिती करून देणार त्याला विशेषण. हे पहा हा मुलगा आहे, तुम्हाला ज्ञान झालं का नाही? आणि हा मुलगा हुशार आहे. हुशार आहे काय झालं का? विशेषण. हा म्हणला मनुष्य चालतो, ज्ञान झालं का नाही तुम्हाला? पण हा मनुष्य जलद चालतो, काय चालतो? जलद हे काय आहे? कशाचं विशेषण आहे? चालल्याचं. अधिक माहिती करून देते त्यावेळेला त्याला विशेषण मिळाले. त्याच्याकरता ती उपाधी लागत असते. पुढे उपाधी आणि विशेषण यांची लक्षणे मागे सांगितली आहेत. तीच दृढ होऊन विषय समजावा याकरिता पुन्हा येथे सांगतो. उपाधीचे स्वरूप व कार्य. जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थांचे ज्ञान करून देऊन आपण वेगळे राहते ती उपाधी. विशेषण आणि उपाधी याची लक्षणं आता काय करतात? सांगतात. उपाधी काय करते? आपण वेगळी राहते आणि त्याचं काय करून देते? ज्ञान. विशेषण काय करतो? आपण वेगळे राहून ज्ञान करून देतो का आपल्यासह ज्ञान करून देतो? त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. विशेषण आणि विशेष दोमधला फरक असतो. तुम्हाला दुसऱ्या तरंगामध्ये गेलं की तिथे या विचाराला उपाधी आणि विशेषण याच्यामधला फरक स्पष्ट करा. तेव्हा एकच अंतःकरण केवळ ज्ञान करून देत असेल तर उपाधी आहे आणि अंतःकरण सुखदुःखाचं ज्ञान करून देत असेल तर ते विशेषण होत आहे. विशेषण आणि उपाधी. संताची उपाधी असते तिथे उपाधी असतात. ते शरीर आपली उपाधी वेगळं राहून त्याचं काय करून देते? ज्ञान करून देते. उदाहरणार्थ शरीर आहे. शरीर हे उपाधी आहे की ते शरीर विशेषण होतं. बद्ध अवस्थेमध्ये शरीर हे विशेषण असतं. विशेषाचे सगळे धर्म आपल्या ठिकाणी घेतात. शरीराचे सगळे धर्म काय करतो? मग शरीराचे धर्म कोणते? अस्ति जायते वर्धते विपरिणामते विपक्षते. मी काळा आहे, मी कोण आहे?
मी आंधळा आहे, मी अमका आहे, तमका आहे, सगळे मग शरीराचे धर्म आहे का आत्म्याचे धर्म आहे? मला आपण कोणत्या अवस्थेत आहे? विशेषण अवस्थेत. ज्ञानी जे पुरुष असतात ते कोणत्या अवस्थेमध्ये असतात? उपाधी असते. ज्ञानाच्या योगाने शरीर हे उपाधी होत असतं. आणि अन्य वेळेला शरीर हे काय असतं? विशेषण असतं. शरीर उपाधी आहे. संतांचे शरीर हे काय असते? भक्त ऐसे जाणार देहा काय आता हे भाडे करू घर भाडे करू घरात राहणारा मनुष्य घराविषयी कसा राहतो तो? नाही आलं लक्षात? हे पहा, भाडे करू काय करतो? भाड्याचा काय राहतो? अरे घरात राहतो. त्या घराविषयी कसा असतो तो? मालक आसक्ती असते. घर कोणाचं आहे? मग उदास का असतो? आपला काय संबंध आहे? घर हे मालकाचं आहे. जसं शरीर हे आपलं आहे का मालकाचं आहे? मग कोणाचं आहे? शरीर आहे काळाचे. धन ते मनुष्याचे. शरीरावर आपली सत्ता आहे का काळाची सत्ता आहे? तर तुकोबराने तुम्हाला जमाला जागृती दिलेली आहे. त्याच्यामुळे क्षणोक्षणाची करावा या पार नाशिवंत देह आयुष्य का तो काळ आयुष्य का तो काळ. मग कोणाची सत्ता आहे? मग या देहावरती कोणाची सत्ता आहे? काळ आहे. आणि तो काळ ज्या दिवशी त्याची गॅरंटी संपली त्या दिवशी येतो आणि तो काय करतो? मग जीवाची अंतःकरण ही विशेषण असतं. संतांचं अंतःकरण ही उपाधी असते. शरीराशी त्याचा काही संबंध नसतो. त्याला उपाधी म्हणायचं. आणि आपल्या धर्माचं ज्ञान करून देत असेल त्याला काय म्हणायचं? विशेषण. पुढे संपलं का वाचा. कर्णशष्कुली श्रोत्रादी उपाधी आहे. ती जितक्या देशात आहे तितक्या देशस्थित आकाशाचे श्रोत इंद्रिय असे ज्ञान करून देऊन त्याहून आपण वेगळी राहते. कर्णशष्कुली आपले धर्म श्रोतेंद्रियावर घालवित नाही व व्यावर्तक असते. कान कोणाला म्हणतात? अरे श्रोतेंद्रिय कोणाला म्हणतात? हाताला का कोणाला म्हणतात? कानाला म्हणतात. श्रोतेंद्रिय संस्कृत शब्द आहे. आणि मराठीत कोणता? आपलं कान म्हणा की. मग कान कशाला म्हणतात? लहान पोरं त्याचं दाखवतो बा याला काय म्हणतात? त्याला करण्याचं. ते काय करते? याला श्रवणेंद्रिय आहे. कोणतं? फक्त ज्ञान करून देते. आपण बाजूला राहते त्याचं काय करून देते? याला काय म्हणायचं त्यावेळेला? उपाधी. एखादा यात्रेकरू असतो म्हणून त्याला ते वाटाडे लोक असतात. म्हणलं का तुम्हाला कुठं जायचं आहे? म्हणलं कोणत्या देवीदास धर्मशाळे. मग तो वाटेकरू त्या यात्रेकरूला काय करतो? हे म्हणलं पहा ही कोणतं कोणाची धर्मशाळे नाही का? देवीदास धर्मशाळे. तुम्ही जाणे तुमचं काय झाले? मी आपलं दाखवून दिलं संपलं. पैसे द्या की आमचे. मग वाटाड्याने काय करून दिलं? फक्त ज्ञान करून दिलं. म्हणून नाही का? आणि म्हणलं जे काळी नाही काय पिवळ्या रंगाची बिल्डिंग दिसते ती देवीदास धर्मशाळा आहे. मग त्या पिवळ्या रंगाने आपण वेगळं राहून ज्ञान करून दिलं की आपल्यासह ज्ञान करून दिलं त्याचं विशेषण. आणि वेगळं राहून ज्ञान करून दिलं असेल तर उपाधी. संपलं का वाचा. विशेषणाचे स्वरूप व कार्य. जीव विशेषणाचं काय? स्वरूप पुढे कार्य. अधिक विचार कधी?